आत्तापर्यंतची जी सगळी वाटचाल होती, म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की अचेतन, जड, नंतर शरीर, प्राण, मन, हा जो सगळा उत्क्रांतीचा मार्ग होता, ही सगळी जी लोअर क्रिएशन आहे, कनिष्ठ प्रकृतीमधली ही जी सगळी वाटचाल आहे, उत्क्रांती आहे, त्यामध्ये त्या प्रत्येक स्तरावरच्या घटकाला सहभागी होता येत नव्हतं. म्हणजे तो घडत होता आणि त्याच्यामध्ये त्याचा कोणताही सहभाग नव्हता. पण मनुष्याच्या बाबतीमध्ये मात्र ही एक संधी ईश्वराने त्याला बहाल केलेली आहे, ती अशी की ही इज अलाउड टू बी पार्टली द कॉन्शियस आर्टिझन ऑफ हिज डिव्हाइन चेंज. म्हणजे त्याच्यामध्ये हा जो काही दिव्य परिवर्तन व्हायचं आहे, हा जो काही दिव्य बदल त्याच्यामध्ये व्हायचा आहे, त्याचं जे रूपांतरण व्हायचं आहे, त्या रूपांतरणामध्ये तो ईश्वराचा सहभागीदार होऊ शकेल